पुण्यातील मुंडवा भागामध्ये आरोपींचा धुडगूस पाहायला मिळालाय। दारूच्या नशेत आरोपींकडून 8 गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्यानंतर येरवड्यानंतर आता मुंडवा भागात गाड्यांची तोडफोडीचंही सत्र समोर आलेलं आहे। पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हे तोडफोडीचं सत्र सुरू आहे। आता पुण्यातील मुंडवा भागामध्ये देखील तोडफोड करण्यात आलेली आहे आणि यानंतर या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे। आपण बघतोय पुण्यामध्ये आता हा गुंडांचा हैदोस सुरूच आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये हे तोडफोडींचं सत्र सुरू आहे। येरवड्यानंतर आता पुण्यातील मुंडवा परिसरामध्येही तोडफोड करण्यात आलेली आहे आणि या तोडफोडीनंतर या तोडफोड करणाऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आलेली आहे। मात्र यामुळे आता पुण्यातील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये ह्या घटना घडतायत। मात्र कारवाई केल्यानंतरही तसंच पुण्यामध्ये अनेक आरोपींची धिंड देखील काढण्यात आली। मात्र त्यानंतरही पुण्यामधले हे प्रकार थांबत नाहीयेत आणि आता पुण्यामधील हे तोडफोडीचं सत्र कधी थांबणार हे बघावं लागणार आहे। याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, गेल्या अनेक दिवसापासून पुण्यामध्ये हे तोडफोडीचं सत्र सुरू आहे। येरवड्यानंतर आता मुंडव्यामध्येही तोडफोड करण्यात आलेली आहे। काय अधिकची माहिती आहे? नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आल्यापासून गाड्यांच्या तोडफोडींचं जे आव्हान आहे ते वाढताना पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी चंदननगर परिसरामध्ये गाडीची तोडफोड आणि अक्षरशः गाडी जाळवण्याचा प्रकार झालेला होता। त्यानंतर कालचा आपण प्रकार पाहिला, जवळपास 10 ते 12 गाड्यांच्या काचा फोडण्यात आलेल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा मुंडवा परिसरामध्ये दारूच्या नशेत एका आरोपीनं ही तोडफोड केल्याची माहिती समोर येते आहे। सातत्यानं गुन्हेगारांकडून अशा पद्धतीनं दहशत माजवण्याचे जे प्रकार आहेत ते पुणे आणि परिसरामध्ये सातत्यानं पाहायला मिळत आहेत। गुन्हेगारांवरती पोलिसांचा अंकुश नाही का, असा प्रश्न या निमित्तानं खरं तर उपस्थित होतोय। सातत्यानं अशा पद्धतीनं वाहन तोडफोडीची मालिका पुण्यात पाहायला मिळते आहे। यावर कारवाई करण्याचे सातत्यानं नागरिकांकडून मागणी केली जात असताना पुरेसा त्या भागामध्ये पोलीस गस्त किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या उपाययोजना करणं महत्वाचं आहे, अशा पद्धतीच्या कारवाईच्या कुठल्याही घटना ज्या आहेत त्या पोलिसांकडून केल्या जाताना दिसत नाहीत आणि त्याचाच परिणाम म्हणून अशा पद्धतीनं गुंडांमध्ये जे एकूण निर्भयपणे वावरण्याचं जे वातावरण आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। अपेक्षा नागरिकांची, पुणेकरांची इतकीच आहे की गुन्हेगारांवर पुणे पोलिसांचा वचक राहावा आणि अशा पद्धतीच्या सातत्यानं तोडफोडीच्या, दहशत माजवण्याच्या ज्या घटना सतत घडताना पाहायला मिळत आहेत त्याला आळा बसावा। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।